या भागात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातल्या संघटनांचं काम बऱ्यापैकी आहे इथे. पण तरी पण त्यांना निवडणुकीचं गणित ते मागच्या विधानसभेला त्यांना काही जमलं नाही. शिवसेना उभाटा गटाच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी यांचं तिकीट हे सुरुवातीला जाहीर झाल्यामुळे त्यांना या भागात प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला. गेल्या 2 निवडणुकांमध्ये किंवा पहिली जी निवडणूक झाली होती साधारणपणे 2014ची, त्यामध्ये जी मोदी लाट होती, ती मोदी लाट पूर्णपणे इकडे ओसरताना दिसते. बहुजन विकास आघाडीचे या भागात 3 आमदार आहेत. त्यांचा या भागातून एक खासदार पण निवडून गेला होता. वसई विरार महापालिकेत त्यांचं खूप मोठी ताकद आहे. 115 पैकी 108 जागा त्यांना गेल्या निवडणुकीत मिळाल्या होत्या आणि पहिल्यांदा सुद्धा मोदी लाट कापून त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडीचं वसई विरार महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण पालघर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. मुंबई शहरापासून साधारण 100-125 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक चांगलीच चुरशीची पाहायला मिळते. निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान होणार आहे. भाजप, महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी या 3 पक्षातील उमेदवारांमध्ये या ठिकाणी तिरंगी लढत होताना दिसून येत आहे. या लढतीत कुणाचा पारडा जड आहे? शिंदे गटाच्या विद्यमान आमदाराचं तिकीट कापून भाजपने ही जागा स्वतःकडे का ठेवली, यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार समीर मणियार सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की ही जागा शिंदे गटाला मिळणार आहे असं वाटत होतं काही दिवसांपूर्वी. त्यावर भाजपने दावा ठोकत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना भाजपने मैदानात उतरवलं. ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवली, त्यामागची कारणं काय आहेत? मुळात ही जागा शिंदे गटाला आणि भाजपला सुद्धा हवी होती असं म्हणता येणार नाही. कारण दोन्ही पक्षांनी या भागातलं हे जे आहे, मागे जे श्रीनिवास चिंतामण वनगा म्हणून निवडून आले होते भाजपचे माजी खासदार, ते दिवंगत झाले. त्यानंतर बाय इलेक्शन मध्ये ही निवडणूक भाजपने आणि नंतर दुसऱ्यांदा शिवसेनेच्या ह्याच्यावरती भाजपच्या सांगण्यावरती लढवली. दुसरं असं आहे की ही जी जागा आहे पालघरची जागा, ती शिंदे गटाला आणि भाजपला यासाठी नव्हती की त्यांची जी साठमारी चालू होती साधारणपणे कल्याण, नाशिक आणि ठाणे या मतदारसंघातला जो तिढा होता, तर त्यासाठी त्यांनी एक राखीव म्हणून ही सीट चिडली होती. म्हणजे त्या दोघांना पण खूप या पालघरमध्ये इंटरेस्ट होता अशातला भाग नाही. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ती जागा अशी हे केली होती आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दोघांनी पण या भागातल्या उमेदवारांचं नाव डिक्लेअर होऊ दिलं नाही. आणि अखेरच्या क्षणाला त्यांनी डॉक्टर विष्णू हेमंत सावरा हे जे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री होते, त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला त्यांनी ते तिकीट वगैरे दिलं. सर, शिंदे गटाचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापलं, त्यानंतर त्यांची भूमिका या निवडणुकीत काय असेल? विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात होते. ते खूप पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक होते. पण मुळात त्यांचं एकंदरीत राजकीय स्पॅन बघितला तर त्यांचं धरसोडीचं राजकारण आहे. म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार घालणं हा त्यांचा एकमेव उद्योग आहे. त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर ते सुरुवातीला समाजवादी परिवारातून मृणालताई गोरे यांच्या तालमीत तयार झाले होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्यानंतर ते या कोकणात त्या निवडणुकीत ते एकमेव काँग्रेसचे आमदार ठरले होते. त्यामुळे त्यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपद हे देण्यात आलं. आणि नंतरच्या काळात त्यांच्या असं लक्षात आलं की जसं वारं बदललं तसं त्याच्यात ते माहीर आहेत. ते कधी मूळ भाजपमध्ये गेले, नंतर दुसऱ्यांदा एक संघ शिवसेनेत गेले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री आणि या भागातली यंत्रणा आपल्याला सोयीची ठरेल, आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त वगैरे मिळेल आणि अशा ह्या याच्यामधून त्यांनी ते शिंदे गटात गेले. आणि ह्या तिकिटांची साठमारी सुरू असतानाच त्यांनी असं एक विधान केलं होतं शिंदे गटात असताना सुद्धा, की मला कमळावरती निवडणूक लढवायला आवडेल. तर हे शिंदे गटाला रुचलं नसेल. आणि मुळात की ज्या पक्षात राहतो म्हणजे ज्या गटात राहतो त्या गटाचं थोडंफार तरी त्यांनी ती भूमिका पुढे रेटली पाहिजे होती. आणि धरसोडीची भूमिका हाच त्यांचं तिकीट कापण्याला हे कारणीभूत ठरलं. भाजपचे हेमंत सावरा आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भारती कांबडी या तिघांमध्ये लढत होणार आहे. या तिघांपैकी सध्या कोणाचं पारडं जड आहे? विशेषतः बहुजन विकास आघाडीचं या मतदारसंघात प्राबल्य किती आहे? शिवसेना उभाटा गटाच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबडी
यांचं तिकीट हे सुरुवातीला जाहीर झाल्यामुळं त्यांना या भागात प्रचाराला पुरेसा वेळ मिळाला. म्हणजे साधारणपणे महिनाभरापासून त्यांची प्रचाराला सुरुवात झाली आणि तिकीट भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एक आदल्या 2 दिवशी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर बहुजन विकास आघाडीने आपला उमेदवार वगैरे जाहीर केला. आता त्याच्यामध्ये हे जे पाहिलं एकंदरीत ते आता ते दिवसेंदिवस जसं मतदान जवळ येतंय तशी ही निवडणूक चुरशीची होत चालली. कारण आरोप प्रत्यारोपणची राळ हे होत आहे. आणि दुसरं या भागात असं बोललं जातं की बहुजन विकास आघाडीचे या भागात 3 आमदार आहेत आणि 2009 साली त्यांचा या भागातून एक खासदार पण निवडून गेला होता. वसई विरार महापालिकेत त्यांचं खूप मोठी ताकद आहे. 115 पैकी 108 जागा त्यांना गेल्या निवडणुकीत मिळाल्या होत्या आणि पहिल्यांदा सुद्धा मोदी लाट कापून त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात बहुजन विकास आघाडीचं वसई विरार महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. आणि एकंदरीत त्यांचं हे स्थानिक राजकारण आहे आणि बहुजन विकास आघाडीचं दुसरं असं आहे की ते नेहमी सत्ताधाऱ्यांबरोबर असतात. त्यांची जी गणित आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या भागाचा विकास आणि आम्ही आमच्या लोकांना हे करण्यात अ, या भागातले प्रश्न पुढे नेण्यात आम्ही हे पडतो. दुसरं त्यांचं पाहिजे की राज्यसभा किंवा ह्या विधान परिषदेच्या निवडणूक होतात तर त्यांनी प्रत्येक सगळ्या राजकीय पक्षांना त्यांच्या 3 आमदारांची रसद वगैरे पुरवलेली आहे आणि ते 3 आमदारांची रसद पुरवताना त्यांनी कुणाकडून पण एक पण पैशाचं मागणी केलेली नाही किंवा त्यांनी पैसा घेण्याचं टाळलेलं आहे. त्या बदल्यात त्यांनी मतदारसंघाची काही कामं मार्गी लागतील का हे बघितलेलं आहे. त्यांनी बहुजन विकास आघाडीकडे जसं 3 आमदार आहेत. एक नालासोपाऱ्याचे स्वतः हितेंद्र ठाकूर या पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते वसईमधून आहेत आणि तिसरे राजेश रघुनाथ पाटील हे बोईसर मतदारसंघातून आहेत. हे तिन्ही आमदारांचं पाठबळ, त्याच्यानंतर नगरसेवकांची एक मोठी फौज, जिल्हा बँकेत त्यांचं वर्चस्व आहे, सहकारी संस्थांमध्ये पण त्यांचं चांगलं हे आहे. पण त्यांचं सगळं जे राजकारण आहे म्हणजे असं या भागात असं बोललं जातं की ते फक्त वसई विरार भागाच्या मर्यादेपर्यंतच त्यांचं हे होतं, ते पुढे काही सरकत नाही. पण हे 3 आमदारांचं त्यांचं जे पाठबळ लक्षात घेता त्यांच्याकडे शेवटच्या क्षणी उतरलं तरी ते त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची एक हे आहे, थोडी एक शिस्त आहे आणि त्यांनी जाहीर प्रचार सभाऐवजी नाका सभा आणि 1 to 1 मतदारांना भेटण्यावरती भर वगैरे दिलेला आहे. ते तिन्ही आमदार लोकांमध्ये जातात, मिसळतात, त्यांच्या प्रश्नांचं जे काय असेल ते ऐकून घेतात. दुसरं हे बघितलं तर गेल्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा एकही आमदार या 6 विधानसभा मतदारसंघात निवडून येऊ शकला नाही. त्यांना 2 ठिकाणी सेटबॅक मिळाले. एक विक्रमगड मतदारसंघात पण जे विष्णू सावराव होते त्यांच्या मुलालाच तिकीट दिलं होतं ते निधन झाल्यानंतर. तर त्यांचा पण पराभव राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सुनील भुसारा यांनी केला आणि डहाणूची एक सीट त्यांच्याकडे होती तिथे सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकवले म्हणून एक सामान्य एक कार्यकर्ता तिथे निवडून आलेला आहे. त्यामुळे या भागात भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातल्या संघटनांचं काम बऱ्यापैकी आहे इथे. पण तरी पण त्यांना निवडणुकीचं गणित ते मागच्या विधानसभेला त्यांना काही जमलं नाही. यावेळीची परिस्थिती अशी की यावेळेस त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांचा पालकमंत्री आहेत, पालकमंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आहेत आणि ते कल्याण डोंबिवली भागात असल्यामुळे ते या ठिकाणी आहेत. पण एक प्रशासनावरती त्यांची पकड असं म्हणता असं येणार नाही. आणि दुसरं असं आहे की इकडे एक मोठं म्हणजे सरकारी क्षेत्रात मोठं कुरण आहे, भ्रष्टाचार कुरण. म्हणजे प्रत्येक अधिकारी, प्रत्येक विभागातलं आणि जिल्हाहून म्हणजे कशासाठी हा जिल्हा झाला असा एक प्रश्न पडावा, अशी एक परिस्थिती आहे. सर, मला बहुजन विकास आघाडी या पक्षाबद्दल आणखी एक प्रश्न पडलाय. तुम्ही मगाशी उल्लेख केला की हा पक्ष नेहमी सत्ताधाऱ्यांबरोबर असतो, पण तो सत्ताधाऱ्यांबरोबर युती का करत नाही निवडणुकीच्या आधी? बहुजन विकास आघाडी हे हितेंद्र ठाकूर यांनी निर्माण केलेला पक्ष आहे. साधारणपणे 90 साली ते राजकारणात आले. त्यांनी आपला एक स्वतंत्र पक्ष निर्माण करून आणि त्यांचं एक बेरजेचं राजकारण असतं. ते फक्त कुठली विचारसरणी किंवा ह्याच्या इझमपेक्षा आपल्या भागातले लोकांचे प्रश्न सुटायला पाहिजेत आणि त्यासाठी ते त्या सत्तेच्या माध्यमातून म्हणजे जे कोणी हे असेल आणि साधारणपणे आपल्या महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर आतापर्यंत असं होतं की सगळं आघाड्यांचंच राजकारण होतं आणि कुणाला कोणाला ती कमतरता वगैरे पडवायची आणि यांच्याकडे 3 आमदार आहेत. म्हणजे 3 आमदार ही संख्या तशी एकदम मोठी आहे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे हितेंद्र ठाकूर यांचं की ते दिलेला शब्द पाळण्यात ते माहीर आहेत. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांच्यात काही हे होत नाही. म्हणजे एखाद्याला कुणाला सपोर्ट केला किंवा एखाद्या निवडणुकीत राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, तर ते शब्दापासून मागे हटत नाहीत. म्हणजे ते किती पण दबाव आला किंवा काय.
आणि त्यासाठी त्यांनी तो एक स्वतंत्र हे करून, आणि दुसरं असं की जे काँग्रेसच्या राजकारणातून आल्यानंतर काँग्रेसमध्ये तिकीट मिळवताना किंवा भाजप सारख्या पक्षामध्ये जी काही मेहनतवारी करावी लागते, जे पक्ष हांजी करावी लागते, तर त्यांना ते नको होतं. त्यांचं एक स्वतंत्र पाण्याने त्यांचं असं म्हणणं आहे की मी या भागातला म्हणजे एक अर्थाने ते अनभिक्षित सम्राट ते बोलत नाहीत तसं, कारण ते खूप लोकशाहीची भाषा अलीकडे करायला लागली आहेत, आणि ते एका अर्थाने ते चांगलं पण आहे. सर, आपण मगाशी बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांचा उल्लेख केला. इतर 3 मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. तर 3 विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. यामुळे बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत ऍडव्हान्टेज मिळतंय का? बहुजन विकास आघाडीचे वसई, नालासोपारा आणि बोईसर मध्ये 3 आमदार आहेत. शेजारच्या मतदारसंघात किंवा जिल्ह्याची हे सगळं बघत असताना एका अर्थाने तसं बघितलं तर इतर 2 आमदारांना सुद्धा निवडून आणण्यात बहुजन विकास आघाडीचे नेते जितेंद्र ठाकूर आणि त्यांचा पक्ष संघटनेचा खूप मोठा रोल होता वगैरे असं आहे. एक साधारणपणे शरद पवार गटाचे सुनील बसरा हे विक्रमगडमधून आलेले आहेत. त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार सावरा यांचा पराभव केला होता. आणि डहाणूमध्ये त्या ठिकाणी सुद्धा भाजपचा तिथे आमदार होता, त्या ठिकाणी सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हा तरुण आमदार निवडून आणण्यात हस्ते परस्ते मदत केली. राहता राहिला प्रश्न माजी खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव यांना ते पालघर विधानसभा मतदारसंघात तिकीट मिळालं होतं. आपण त्यांना पण एक त्यांचे एक राजकारण विरहित एक मैत्रीचे हे असल्यामुळे त्यांनी पण ते श्रीनिवास वनगा याला निवडून आणण्यात खूप मोठा त्यावेळेस पाठीमागून खूप मोठा रोल केला होता. आणि हितेंद्र ठाकूर आज पण म्हणतात की जसे माझ्या तिकडे येतात 3ही आमदार ते माझ्या मुलासारखे आहेत, आणि आमचं जे काही देवाणघेवाण असेल अ, हे तर ती मला या निवडणुकीत कामाला येईल. तर त्याच्यामुळे एका अर्थाने ते बहुजन विकास आघाडीला त्याचा ॲडव्हान्टेज मिळण्याची शक्यता आहे. सर, शेवटचा प्रश्न. यंदाच्या पालघर लोकसभा निवडणुकीत कोणकोणते मुद्दे आहेत चर्चेत, आणि कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक होईल? या निवडणुकीत साधारणपणे गेल्या 2 निवडणुकांमध्ये किंवा पहिली जी निवडणूक झाली होती साधारणपणे 2014ची, त्यामध्ये जी मोदी लाट होती ती मोदी लाट पूर्णपणे इकडे ओसरताना दिसते. म्हणजे मोदी लाटेचं काही हे होत नाही वगैरे. आणि मुद्दे तसे खूप आहेत. म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित या या ठिकाणी एक आटोमिक वीज केंद्र आहे, अणुभट्टी आहे, एक देशातल्या सुरुवातीची तारापूरची अणुभट्टी. त्यातून एक वीज निर्मिती केंद्र म्हणजे अणुऊर्जेतून निर्मित होतं. तर त्याचं साधारणपणे 16 किलोमीटरच्या परिसरात त्या अणुवीज निर्मिती केंद्राचा त्या स्थानिक लोकांना ते कमी दरात वीज वगैरे द्यायला पाहिजे, असं एक हे आहे. दुसरं असं आहे की काही साधारणपणे इमर्जन्सीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर ते एस्केप रूट किंवा इमर्जन्सीचं हे जे पाहिजे त्या टाईपचं या ठिकाणी बिलकुल व्यवस्था नाहीये. कारण ज्या भागात हे अणुवीज केंद्र आहे, अणुवीज निर्मिती केंद्र आहे, त्याच भागात बोईसर ही आशिया खंडातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. साधारणपणे त्या औद्योगिक वसाहतीत वार्षिक 55,000 कोटी रुपयांची उलाढाल होते. एक 2 लाख पेक्षा अधिक तिकडे मजदूर आहेत, आणि ते विविध प्रांतातले आहेत, आणि ते एवढं खूप कंजेस्टेड आहेत. मग ते बोईसरमध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न आहे, कारण या इकडे रासायनिक कारखाने आहेत, फार्मा इंडस्ट्रीज आहेत, स्टील इंडस्ट्रीज आहेत, आणि असे खूप आहेत. आणि त्या ठिकाणी हे दूषित पाणी हे जमिनीमध्ये बोर करून ते टाकण्याचा खूप मोठा उद्योग या भागात चालू आहे. त्यामुळे या भागातलं भूगर्भातलं पाणी जे पिण्यासाठी जे योग्य असतं ते पण खराब झालेलं आहे. असे एक पर्यावरणाचे प्रश्न आहेत. अलीकडच्या काळात एक वाढवण म्हणून एक डहाणूजवळ एक बंदर निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. साधारणपणे 76,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. आणि त्या ठिकाणी समुद्राची खोली सगळ्यात जास्त असल्यामुळं ते बंदराची जे जहाजांची जे वाहतूक होणार आहे त्यासाठी ते अतिशय सोयीचं ठरेल. आणि ते बंदर झालं तर ते आशिया खंडातलं हे अव्वल क्रमांकाचं असेल, इतकी त्याची मोठी कॅपॅसिटी वगैरे असेल. तर त्यासाठी एक स्थानिक लोकांचा त्या वाढवण बंदराला विरोध आहे. स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की यामुळं पूर्ण आमचे मच्छीमारी व्यवसाय आणि मच्छीमारीवरती अवलंबून असलेले इतर जे संलग्न धंदे आहेत ते पण मुडीत निघतील, आणि या भागातला पूर्णपणे स्थानिक भूमिपुत्र इथून नेस्तनाबूत होईल. दुसरं असं आहे की या ह्याच्यामध्ये या पूर्ण मतदारसंघामध्ये साधारण 20 ते 21 लाखाचा हा मतदारसंघ आहे. यामध्ये सागरी, नागरी आणि डोंगरी अशा 3 भागात विभागला गेलेला आहे. हा आदिवासी बहुल मतदारसंघ असला तरी इतर लोकांची संख्या इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण बोईसरची एमआयडीसी खूप मोठी आहे, आणि मुंबई आणि ठाणा नजीक असल्यामुळे त्या ठिकाणचा जे अतिरिक्त भार आहे तो सगळा वसई विरारच्या भागात राहतो. त्यामुळे शहरीकरणाचे मध्यमवर्गीय यांचे प्रश्न सुद्धा खूप मोठे आहेत.
आता त्याच्यामध्ये बघितलं तर रेल्वे सेवेच्या संदर्भात आपण बघितलं म्हणजे चर्चगेटहून विरारपर्यंत येते, पण विरार ते डहाणू हा जो सेक्शन आहे हा आता त्याच्यामध्ये खूप लोकल सेवा आहे, पण ते खूप कमी प्रमाणात आहे. आणि या भागातले खूप मोठ्या प्रवाशांना रोज हाल अपेष्टा सहन करावं लागतात. या ह्याच्यामध्ये असं झालं की साधारणपणे आणखी एक 3 ते चौथा तिसरी लाईन आणि चौथी लाईन हे स्पेशल उपनगरी लोकलसाठी ते 2024 पर्यंत अपेक्षित होतं. पण ते अद्याप होऊ शकले नाही. आता त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं सांगतात की भूसंपादनाचा प्रश्न होता, काही लोक कोर्टात गेले, पण ते त्याच्यातली राजकीय इच्छाशक्ती त्यांनी न दाखवल्यामुळं या भागातल्या लोकांना हा एक रेल्वेचा लोकल वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न तो भेडसावत आहे. तिसरं मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर हे ज्या शहरी भागाला याच भागातल्या धरणातून पाणी जातं, पालघरच्या जिल्ह्यातल्या काही धरणातून. पण ते पालघर जिल्ह्यातले जी गावं आहेत धरणाच्या शेजारी किंवा ते बाहेर विस्थापित झालेले, त्यांना दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण करतो. आणि आता सुद्धा अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली आहे. चौथा मुद्दा जो येतो खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. त्याच्यामुळे स्थलांतर आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणात शेजारच्या गुजरातमध्ये होतं. आणि नाशिकमध्ये किंवा खानदेश किंवा इतर सुद्धा मुंबई, पालघर, ठाणे या भागात सुद्धा होतं. आणि यांना असं शाश्वत रोजगार नाही, हे फक्त पावसाळी पिकावरती भात पीक जे येतं ते तुटपुंज वगैरे असतं त्याच्यावरती त्यांना ते जगावं लागतं. चौथा प्रश्न आरोग्याचा खूप मोठी इकडे समस्या आहे. कुपोषण हा इकडे 5वीलाच पोहोचलेला आहे. गरोदर माता मृत्यूचं प्रमाण सुद्धा अधिक आहे. आणि त्या संदर्भात सक्षम आरोग्य यंत्रणा या भागात नाही. या साधारणपणे जिल्ह्याच्या 150 किलोमीटरच्या परिघामध्ये एक पण सुसज्ज असं हॉस्पिटल नाही. या ठिकाणी हायवेज जात आहेत, पण त्याचं कोणालाच काही पडलेलं नाही. आणि इथून म्हणजे जे गोल्डन आवर जे म्हणतो, काही ऍक्सिडेंट झाला किंवा काही हे झालं, तर तिथून पेशंटला एक गुजरातमध्ये न्यावं लागतं किंवा मुंबईला न्यावं लागतं. आणि त्या प्रवासात वाहतुकीची कोंडी असल्यामुळे त्याचा मध्येच म्हणजे उपचाराच्या आधीच त्याचा मृत्यू होतो. असा एक आरोग्याचा या ठिकाणी खूप मोठा प्रश्न आहे. चौथं, या ठिकाणी खूप मोठे प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत पालघर जिल्ह्यात. एक साधारणपणे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पण या भागातूनच जाते. त्यानंतर JNPT दिल्ली कॉरिडॉर असा एक नवीन माल वाहतुकीसाठी एक कॉरिडॉर तो निर्माण केला, त्याचं संपादन झालंय. आणि आणखी एक मुंबई अहमदाबाद हायवे असताना सुद्धा आणखी बडोदा मुंबई 8 लाईनचं एक हायवेचं त्यांनी काम हाती गेलं होतं. आणि त्याच्या विस्थापनात आणि त्याच्या पुनर्वसनाच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा गैरवार झाल्याच्या तक्रारी आहेत. तर आणि एक साधारणपणे 30% भाग या सगळ्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये तो जाणार आहे. त्यामुळे विस्थापनाचा प्रश्न एक मोठ्या प्रमाणात इकडे आहे. तसे प्रश्नांची खूप मांदी आहेत. लोकल प्रश्न जसे आहेत तसे राष्ट्रीय लेवलचे सुद्धा प्रश्न आहेत. आणि याला कोणी आतापर्यंत म्हणजे या प्रश्नांना कोणी वाचा फोडण्याचं काम म्हणजे दिल्ली दरबारी अथवा या भागातून असं अलीकडच्या काळात वगैरे झालेलं नाही. इथे नागरीकरणाचे प्रश्न आहेत, रेल्वेचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. अशा सगळ्या प्रश्नांची खूप मोठी मालिका या भागात आहे. आणि या ठिकाणी काही ह्याच्यामध्ये म्हणजे वसई विरार आपण बघितलं किंवा बोईसर बघितलं, तर देशातल्या सगळ्या प्रांतातले लोक या ठिकाणी राहतात. त्यामुळं त्यांचे पण एक वेगळे प्रश्न आहेत. घरांचे प्रश्न आहेत, म्हणजे या ठिकाणी रिअल इस्टेटचं खूप मोठं आहे. आणि या ठिकाणी सरकारी जमीन विकून पालघर जिल्हा मुख्यालय उभारण्यात आलं, ते एक ताजमहल सारखंच आहे की तिथे लोकांची बिलकुल काम वगैरे होत नाहीत. म्हणजे तो खूप मोठा राजवाडा पॅलेसच्या धर्तीवरती हे केलं ते आपलं जव्हारचं जे पॅलेस आहे मोपणी महाराजांचं, पण ते तिथे लोकांची काहीच कामं होत नाहीत. आणि साधारणपणे हा भागातला आदिवासी जसा नागला जातो तसे इतर लोक पण या ह्याच्यामध्ये खूप प्रश्नाला त्यांना सामोरं जावं लागतंय. सर, खूप खूप धन्यवाद. पालघर लोकसभा मतदारसंघातले फारसा चर्चेत नसणाऱ्या मतदारसंघातले अनेक महत्वाचे मुद्दे या चर्चेतून कळाले. शिवाय राजकारणाव्यतिरिक्त या मतदारसंघात कोणकोणते प्रश्न आहेत हे देखील समजलं. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.